शंकरांनी स्वतः दिलेलं असं एक दिव्य वरदान आहे जे आजही लाखो भक्तांचं नशीब बदलतं. पण हे वरदान नेमकं काय आहे आणि कोणत्या भक्ताला महादेवांनी स्वतः ते दिलं, ही अद्भुत पौराणिक कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कदाचित तुमचं आयुष्यही बदलू शकतं. हर हर महादेव. भगवान शंकरांनी दिलेला श्रावण सोमवारच्या व्रताचा दिव्य वरदान. श्रावण सोमवार. पौराणिक कथा. श्रावण महिना हा भगवान शंकरांना अत्यंत प्रिय मानला जातो. या महिन्यातील प्रत्येक सोमवार विशेष पुण्यदायी असतो. पुराणानुसार जो भक्त श्रद्धा, भक्ती आणि नियमपूर्वक श्रावण सोमवारचे व्रत करतो त्याच्यावर भगवान शंकर आणि माता पार्वती यांची विशेष कृपा होते. एकदा कैलास पर्वतावर माता पार्वती यांनी भगवान शंकरांना विचारले, हे महादेव, असा कोणता सोपा उपाय आहे ज्यामुळे सामान्य माणसालाही तुमची कृपा सहज प्राप्त होईल? तेव्हा भगवान शंकर स्मित हास्य करत म्हणाले, हे पार्वती, श्रावण महिन्यात जो भक्त प्रत्येक सोमवारी उपवास करतो, शिवलिंगावर जल, दूध, बेलपत्र, धतुरा आणि फुले अर्पण करतो, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतो आणि दिवसभर सात्विक आचरण ठेवतो, त्याच्या सर्व मनोकामना मी पूर्ण करतो. भगवान शंकर पुढे म्हणाले, जो भक्त निस्वार्थ भावनेने हे व्रत करतो त्याच्या जीवनातील संकटे दूर होतात, घरात सुख समृद्धी नांदते, आरोग्य चांगले राहते आणि शेवटी त्याला माझे दिव्य आशीर्वाद प्राप्त होतात. असे सांगितले जाते की एका गरीब ब्राह्मणाने अत्यंत श्रद्धेने श्रावण सोमवारचे व्रत केले. त्याच्याकडे संपत्ती नव्हती, पण त्याची भक्ती अढळ होती. काही काळातच भगवान शंकराच्या कृपेने त्याचे सर्व दुःख दूर झाले, घरात आनंद आणि समृद्धी आली आणि त्यांचे जीवन सुखमय झाले. यामुळे आजही लाखो शिवभक्त श्रावण सोमवारचे व्रत करतात. श्रद्धा, संयम आणि भक्तीने केलेले हे व्रत भगवान शंकरांना खूप आवडते. महादेव भक्ताच्या हाकेला नक्की धावून येतात आणि त्यांच्या जीवनात आनंद, शांती व यशाचे वरदान देतात. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. गंगा मातेची कथा. महादेवाच्या जटेमधून गंगा माता कशी अवतरली होती? कपाळावरील तिसरा नेत्र तेजाने झळकत होता, गळ्यातील वासुकींना फुत्कार करत होता आणि हातातील त्रिशूळ संपूर्ण आकाश प्रकाशित करत होता. माता पार्वती त्यांच्या शेजारी उभ्या होत्या, तर नंदी भक्तिभावाने चरणांजवळ बसला होता. देव, ऋषी, गंधर्व, सिद्ध आणि संपूर्ण शिवपूरची प्रजा भगवान शंकराच्या दर्शनाने धन्य झाली होती. शिवदास अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी महादेवांच्या चरणी लोटांगण घालत म्हणाला, प्रभो, माझे जीवन धन्य झाले. भगवान शंकरांनी त्याला प्रेमाने उभे केले आणि म्हणाले, वत्सा, शिवदासा, तुझ्या भक्तीने आज माझे हृदय प्रसन्न झाले आहे. तू कधी संपत्ती मागितली नाहीस, कधी सुखाची याचना केली नाहीस, तू प्रत्येक संकटात दुसऱ्याचा विचार केला, म्हणून आज मी तुला नव्हे तर संपूर्ण मानवजातीला एक दिव्य वरदान देत आहे. हे ऐकता सर्वत्र शांतता पसरली. भगवान शंकराचा गंभीर स्वर संपूर्ण सृष्टीत घुमू लागला. महादेवांचा दिव्य संदेश. हे मानवांनो, श्रावण महिना हा माझ्या भक्तीचा महिना आहे. या महिन्यातील प्रत्येक सोमवार हा श्रद्धा, संयम, सेवा आणि आत्मशुद्धीचा दिवस आहे. आजपासून मी असा आशीर्वाद देतो की जो भक्त श्रावण सोमवारचे व्रत केवळ फलप्राप्तीसाठी नव्हे तर शुद्ध अंतःकरणाने करील, त्याच्यावर माझी विशेष कृपा राहील. जो सत्य बोलेल, जो आईवडिलांचा आदर करील, जो भुकेलेला अन्न देईल, जो गरजवंतांना मदत करील, जो क्रोध, लोभ आणि अहंकाराचा त्याग करील आणि जो बिलपत्र, स्वच्छ जल व ओम नमः शिवाय या मंत्राने माझी भक्ती करील, त्याच्या जीवनात मी धैर्य, विवेक आणि योग्य मार्ग दाखवीन. पार्वती मातांचा आशीर्वाद. माता पार्वती पुढे आल्या. त्या प्रेमाने म्हणाल्या, हे शिवभक्तांनो, व्रत म्हणजे केवळ दिवसभर उपाशी राहणे नाही. व्रत म्हणजे मन शुद्ध करणे, कटू शब्द न बोलणे, दुसऱ्याला दुःख न देणे, घरात प्रेम, सन्मान आणि विश्वास वाढवणे. ज्या घरात पती पत्नी एकमेकांचा आदर करतात, वडीलधाऱ्यांची सेवा करतात आणि देवांचे स्मरण करतात, त्या घरात माझा आशीर्वाद सदैव राहील. महादेवांचा अंतिम उपदेश. भगवान शंकर पुन्हा म्हणाले, लक्षात ठेवा, माझ्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग महागड्या पूजेत
देत नाही. तो मार्ग आहे दयेत, क्षमेत, सात्यात, सेवेत आणि निष्काम भक्तीत. ज्याच्या हृदयात प्रेम आहे त्याच हृदयात माझे वास्तव्य आहे. दिव्य चमत्कार. महादेवांनी डमरू वाजवला. डम डम डम. त्या नादाने आकाश काळे ढग जमू लागले. काही क्षणातच पावसाच्या सरी कोसळू लागल्या. कोरड्या नद्या पुन्हा वाहू लागल्या. शेतामध्ये हिरवी पालवी फुटली. झाडांवर पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला. संपूर्ण शिवपूर राज्य आनंदाने न्हाऊन निघाले. राजा धर्मसेन भावुक होऊन म्हणाले, आज आम्हाला समजले की राजाला वाचवणारे सामर्थ्य तलवारीत नव्हते, ते एका भक्ताच्या निस्वार्थ श्रद्धेत होते. शिवदासाचा आशीर्वाद. भगवान शंकरांनी शिवदासाला विचारले, भक्ता, आता तू काही माग. शिवदासाने नम्रपणे उत्तर दिले, प्रभो, माझ्यासाठी काही नको. जिथे दुःख आहे तिथे आशा द्या. जिथे भूक आहे तिथे अन्न द्या. जिथे अंधार आहे तिथे भक्तीचा प्रकाश द्या. हीच माझी प्रार्थना. महादेव हसले, वत्सा, म्हणून तू माझा प्रिय भक्त आहेस. त्यांनी शिवदासाच्या मस्तकावर हात ठेवला. आजपासून जो कोणी श्रद्धेने श्रावण सोमवारचे व्रत करील आणि निस्वार्थ भावाने सेवा करील त्याला तुझ्या भक्तीचे पुण्यही मिळेल. भगवान शंकर आणि माता पार्वती दिव्य प्रकाश अंधारात पावले, परंतु त्यांचा आशीर्वाद आजही प्रत्येक श्रावण सोमवारी भक्ताच्या श्रद्धेत जिवंत आहे. म्हणूनच असे म्हटले जाते, श्रद्धेने केलेले श्रावण सोमवारचे व्रत मन शुद्ध करते, सेवाभाव वाढवते आणि भक्ताला महादेवाच्या कृपेचा अनुभव देण्याचा मार्ग खुला करते. त्यामुळे भक्त मंडळी, श्रावण सोमवारी ह्या व्रताचे नियम तुम्ही अवश्य करावे. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव, ओम नमः शिवाय. धन्यवाद.